राजाला दोन पत्नी आहेत, सुनीती आणि दुसरी सुरुची. सुनीती, सु म्हणजे चांगली, नीती म्हणजे बुद्धी, आणि दुसरी सुरुची. सु म्हणजे चांगली आणि रुची म्हणजे आवड. दोन बायका आहेत, सुनीती नावडती तर सुरुची आवडती बायको. दोन पत्नी आहेत. आता घरामध्ये भांडण सुरू झाले. खरा जर विचार केला, माणसाला एकच बायको असावी बरं का. आणि दुसरी जर बायको असली, दोन बायकां फजिती ऐक. दोन बायका असल्या तर आयुष्यभर त्या माणसाची फजिती. सुनीती नावडती बायकोय, सुरुची आवडती बायकोय. या सुनीतीला दिवस गेले, 9 मास पूर्ण व्हायचा उशीर. ध्रुव बाळ जन्माला आले. सुरुची बोलून गेली, पतिराज, कर्म धर्म संयोगाने हिला मुलगा झाला. या भांडणामध्ये मुलाच्या जीवाचं जर बरं वाईट झालं, खापर माझ्या माती फुटल. उचला मला गावाच्या बाहेर राजवाड्यामध्ये नेऊन ठेवा, नाही तर उचला या सुनीतीला आणि तिच्या लेकराला राजवाड्यामध्ये बाहेर नेऊन ठेवा. सुरुची आवडती होती, राजाला लांब जाऊ देऊ वाटली नाही. पण ध्रुवाचा आणि सुनीतीचा बाळांत्या सहित त्याग राजाने केला. ध्रुव बाळ मोठे होऊ लागले, अरण्यामध्ये गेले, शाळेमध्ये शिकू लागले. आणि लेकरांसोबत खेळत असताना मुलांनी प्रश्न विचारलाय, ध्रुवा, आज आपल्याला वेगळा खेळ खेळायचा आहे. काय? प्रत्येकाने उठायचंय, आपल्या आपल्या बापाचं नाव सांगायचंय. सर्व मुलं आपल्या आपल्या पित्याचं नाव सांगू लागले. ध्रुव बाळ लहान असताना पित्याने त्याग केला, नाव सांगता येईना. पळतच आईच्या जवळ आले. आई, आई, माझ्या बापाचं नाव काय? बाळा, वेळ आल्यावर सांगते. परत खेळायला गेले. मुलांनो, मला बापाचं नाव विचारू नका, वेळ आल्यावर सांगते म्हणते आई. पोरं मस्करी करू लागले. ध्रुवा, बापाचं नाव तुला माहिती नाही का? तुला बापच नाही रे. हे निबाप्या निबाप्या म्हणून चिडू लागले, रडू लागले. ध्रुव बाळ आईच्या जवळ आले. आई, पोरं निबाप्या म्हणून चिडवत आहेत. ध्रुवा, जा सांग त्यांना, मलाही बाप आहे, जो समोरच्या राजवाड्यामध्ये सिंहासनावर बसलाय, तो माझा पिता आहे. जा सांग त्यांना. पळतच गेलेला ध्रुव बाळ मुलांना सांगतोय, मुलांना, निबाप्या म्हणून चिडवू नका रे. मला बाप आहे, जो समोरच्या राजवाड्यात सिंहासनावर बसलाय ना, तो माझा पिता आहे. ध्रुवा, राजा तुझा बाप आहे? हो. मग यायचं नाही बाबांना भेटायला? मुलांसोबत आलेले ध्रुव बाळ समोरून राजवाड्याकडे, राजसिंहासनाकडे पाहिलं तर पिता सिंहासनावर बसलेला, पळत गेलेला बाळ जाऊन पित्याच्या मांडीवर बसला. हे पाहिलं प्रधानाला. राजाला माहिती नव्हता आपला मुलगा आहे हा. प्रधानाला विचारलं, प्रधानजी, एवढा सुंदर कुणाचा बालक आहे?
सांगितलं राजे साहेब हा तुमचाच पुत्र. प्रेमाची नजर बापाने मुलावर टाकली, प्रेमाची नजर ध्रुव बाळाने बापावर टाकली. आणि त्याच वेळेला सावत्र आईने पाहिलं. माहिती होतं सुनीतीचा मुलगा ध्रुव आहे, पण मनामध्ये शंका आली. याला जर बापाच्या जवळ जाऊ दिलं माझ्या लेकराचा वनवास होईल. सावत्र मुलगा आहे हा माझा, बापाकडे याला जाऊ द्यायचं नाही. सुनीती बोलून गेली, ध्रुवा या ठिकाणी आलास आणि बापाच्या मांडीवर जाऊन बसलास. काय हक्क आहे रे तुझा बापाच्या मांडीवर बसायचा? काय हक्क आहे तुझा? ध्रुवा तू मरावं, पुन्हा माझ्या पोटी जन्म घ्यावा आणि मगच बापाच्या मांडीवर बसावं. रडू आलं ध्रुव बाळाला आणि रडत रडत ध्रुव बाळ आईच्या जवळ गेले. आई आई बापाच्या मांडीवर बसण्यासाठी गेलो ग, पण कोणीतरी बाई त्या ठिकाणी होती, क्रूर होती. आई बापाच्या मांडीवर बसताना मला उठवलं आणि सांगितलं तू मरावं, पुन्हा माझ्या पोटी जन्म घ्यावा आणि मगच बापाच्या मांडीवर बसावं. रडू आलं सुनीती मातेला. ध्रुवा ती दुसरं तिसरं कोणीही नाही, तुझी सावत्र आई आहे. रडू लागली सुनीती माता, रडू लागले ध्रुव आई. आई आई जरी सावत्र असली तरी बाप असली तरी बाप सक्का होता ना ग, त्याला कीव नाही आली. आई त्यांनी बोलायला पाहिजे होत. रडू लागली सुनीती माता. बाळ मला वाटतंय या देवानं आपल्या नशिबामध्ये दुःखच लिहिले, सुख लिहिलेलं नाही. रडू लागली सुनीती माता. हे शब्द ध्रुवाने ऐकले, हट्टाला पेटले. ध्रुव आई आपल्या नशिबामध्ये दुःख लिहिणारा देव राहतो कुठे ग? बाळ त्या देवाला साधं समजू नकोस. अरण्यामध्ये जावं लागतंय, तप करावं लागतं, तेव्हा कुठं देव दर्शन देतो. आई अरण्यामध्ये जाईल, तप करेल, पण त्या देवाला प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि ध्रुव वनामध्ये निघून गेले. ताटा तूट मायलेकरांची झाली. इकडं रडू लागली सुनीती माता. अनवानी पावलांनी ध्रुवाच्या माग पळू लागली. ध्रुव बाळ अरण्यामध्ये निघून गेले. ही माय लेकराची ताटातूट देवाला सहन झाली नाही आणि देवाने नारदांना पाठवलं. नारदा लेकरू परत पाठवा. नारद ध्रुव बाळाच्या जवळ आले. ध्रुवा कुठे निघालास? अरण्यात निघालोय, देवाची प्राप्ती करण्यासाठी निघालोय. ध्रुवा अरण्यात निघालास बाळ, पण देव सहजासहजी भेटत नाही का? अरे अरण्यात जावं लागतंय, तप करावं लागतं, तेव्हा कुठं देव प्राप्त होतो बाळ. अरे सद्गुरु केलायस काय? नाही. सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु शिवाय काहीही नाही. साष्टांग नमस्कार ध्रुव बाळाने नारदांना केलाय. नारदा तुम्हीच माझे गुरु व्हा. आणि सुंदर मंत्र कानामध्ये घेतलाय आणि मंत्राचं उच्चारण त्या ठिकाणी करू लागले. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
देवाने सूचना सांगितली, ध्रुवा, जोपर्यंत असा देव दिसत नाही तोपर्यंत डोळे उघडू नकोस आणि देव ओळखण्याच्या खुणा सांगितल्या. ऐक ध्रुवा, ध्रुवा, देवाच्या अंगावर पिवळा पितांबर असेल, डोईवर स्वर्णाचा मुकुट, कुंडलाची प्रभा गालावर पडलेली असेल. चतुर्भुज देव आहे, शंख चक्र गदा पद्म हातामध्ये असतील. असा देव दिसल्याशिवाय डोळे उघडू नकोस, निळा प्रकाश त्या ठिकाणी पडेल. आता या ध्रुव बाळाची तपश्चर्या सुरू आहे. तीन दिवसाला या ध्रुव बाळाने नुसते कवटच खावे. भेटला का देव? 3 महिने हा नित्यक्रम केला, भेटला नाही देव महाराज. 6 महिन्याला वाळलेली पानेच खावीत. वाटलं वाळलेलं पान अमान्य असेल, त्याग पानाचा केलाय. कवटामध्ये आळी जाळी असेल, त्याग अन्नाचा केलाय. वाळलेल्या पानाचा केलाय. आता 9 दिवसाला फक्त पाणीच प्यावं. वाटलं पाणीही देवाला जमत नसेल, भेटला का देव? नाही. 4थ्या महिन्यामध्ये या ध्रुव बाळाने 12 महिन्याला फक्त वाराच पिलाय. 12 दिवसानंतर वारा प्यावा असं नित्यक्रम 12 महिने केला, नाही भेटला देव. वाटलं वाराही नसावा. ध्रुव बाळाच्या मनामध्ये शंका आली. दोन्ही पायावर आपण तप करत आहे, 2 पायाची गरज नाही. 1 पाय वर केला, 1 पायावर तपश्चर्या केली. वाटले 1 पायाची गरज नाही. अंगठ्यावर उभारलेले ध्रुव बाळ, दोन्ही हात वैकुंठ धामाला लावलेले, नाक तोंड गच्च बांधून धरले. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचं उच्चारण करायचा उशीर. त्या ठिकाणी भगवान प्रकट झाले. ध्रुवा, वरमरोही वर मागा. पण ध्रुवाच्या लक्षात येईना देव आलाय की काय. नारदांनी सांगितलेल्या खुणा विचारल्या. देवा, तुम्ही आलात? हो ध्रुवा, डोळे उघडून बघ, मी चालय. देवा, मग तुम्ही अंगावर पिवळा पितांबर परिधान केलाय का? हो ध्रुवा. डोईवर स्वर्णाचा मुकुट? हो. देवा, कुंडलाची प्रभा गालावर पडले ना? हो ध्रुवा. 4 हातामध्ये शंख चक्र गदा पद्म. पंचजन्य ध्रुवाच्या गालाला लावायचा उशीर. डोळे उघडले, तेजपुंज दृष्टी परिधान केली आणि या ध्रुवाने भगवंताची स्तुती केली. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ध्रुवा, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालोय. वरमरोही वर माग. देवा, प्रसन्न झालात ना? दुसरं तिसरं मला काही नको. पहिला वर द्या. आई वडिलांच्या नशिबामधलं दुःख दूर झालं पाहिजे. देवा, पित्याची मांडी मागायला गेलो होतो,
सावत्र आईने उठवलं मांडीवरच, दुसरा वर मला द्या, कोणी ओठ म्हणणार नाही, अशी जागा मला द्या. आणि तथाच तो म्हणले, भगवान ध्रुवाला अढळ पद देऊन टाकले. आजही उत्तरेच्या दिशेला ध्रुव तारा आहे बर का. उत्तर दिशेला पहा, ध्रुव तारा तुम्हाला दिसेल. नाही दिसला, उद्या पहा. नाही दिसला, तिसऱ्या दिवशी बघा. ज्याला 3 दिवस ध्रुव तारा दिसत नाही, त्याचं मरण 6 महिन्यावर आले. आणखी जवळच सांगू, मरण सांगू का? सांगा म्हणते तो बाबा. दोन्ही कानामध्ये बोट घालायचे आणि एक वेगळा विशिष्ट प्रकारचा आवाज निर्माण होतो. ज्या का दिवशी तो आवाज येणं बंद होईल, मरण 3 महिन्यावर आले. आणखी जवळच सांगू, सांगाच म्हणायले तर आता कसं करावं. बांग बघता येतं का इथं बसणाऱ्यांना? येतय का बघता? कुणा कुणाला येतय? कुणा कुणाला येतय? सगळ्यांनाच येतय. बघून दाखवा बरं. इथं नका बघू, घरी जाऊन बघा. बांग बघायचं, नाकाचा शेंडा बघायचा. ज्या दिवशी नाकाचा शेंडा दिसणं बंद होईल, मरण 7 दिवसावर आलंय समजायचं. दिवसावर आलंय समजायचं. आणखी जवळच सांगू, आता वेदव्यासांनी भागवतकाराला जवळच मरण सांगण्याची परवानगी दिलीच नाही बरं. मर्यादा या ठिकाणी सांगितल्या. उत्तरेच्या दिशेला ध्रुवाची स्थापना केली. अढळ पद ध्रुव बाळाला देऊन टाकले. तपश्चर्या केली. ध्रुव बाळ घरी आले. पहिलं पाहिलं सावत्राईने. सावत्राईने ध्रुव बाळाकडे पाहिलं. सख्खी आई जवळ सुनीती माता, सुनीती माता, सुरुची माता. अरण्यातून आलेले ध्रुव. प्रश्न पहिला पडला, नमस्कार कोणत्या आईला आधी करू? मी परवा दिवशी सांगितलं होतं, नमस्कार आधी कोणाला करायचा? सज्जनाला का दुर्जनाला? दुर्जनाला. प्रथमम दुर्जनम वंदे सज्जनम तदनंतरम. आधी दुर्जनाला नमस्कार करावा. सावत्राईला साष्टांग नमस्कार केलाय. आणि ही सावत्राई आपल्या मुलाला उत्तमाला सांगते, उत्तमा बघ, ध्रुवाने देव प्राप्त केला. तू पण उद्यापासून अरण्यात जायचं. पेप्स्या खायच्या, मुरकुल खायचे आणि देवाला प्रसन्न करायचं. मला सांगा, पेप्स्या मुरकुल खाऊन कुठं देव भेटतो का? नाही. एक निष्ठ प्रार्थना देवाची करावी लागते. एक निष्ठतेने भक्ती देवाची करावी लागते. तेव्हा कुठं देव प्रसन्न होतो. 65 वर्ष राज्य या ध्रुव बाळाने केलं. आणि 65 वर्ष राज्य करून ध्रुव बाळ कंटाळा आला राज्याचा आणि वनवास पत्करला. गंगेच्या तीरावर वृंदावनामध्ये ध्रुव बाळ आलेले आणि गंगेच्या जवळ बसून तपश्चर्या भगवंताची करू लागले. खळखळ खळखळ गंगेच्या पाण्याचा आवाज येऊ लागला. तपश्चर्येमध्ये विघ्न येऊ लागले. साष्टांग नमस्कार गंगा मातेला केलाय. गंगा माते, तुझ्या पाण्याचा प्रवाह माझ्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणतोय.
मला क्षमा कर, मी इथून दुसरीकडे जातो. त्या वेळेला गंगा माता म्हणते, ध्रुवा, माझ्याच ठिकाणी बसून मला पवित्र पावन करा, याच ठिकाणी तपश्चर्या करा. आजपासून इथल्या पाण्याचा आवाज येणार नाही. आजही वृंदावनात जर गेलात, ध्रुव धाम म्हणून कुंड आहे, एवढी जोरदार लहाट तिथे जाते, पण पाण्याचा कसलाच आवाज येत नाही. भगवान प्रसन्न झाले आणि पालखी पाठवून दिली. काय करायचं? पालखीत चढायचं कसं? चढता येईना महाराज. उंच पालखी. काळाला बोलवलं आणि काळाच्या डोक्यावर पाय देऊन ध्रुव पालखीमध्ये बसले आणि उत्तरेच्या दिशेला प्रयाण झाले.